नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते घटलेले पाहायला मिळत असते. सोबतच आपल्याला यापेक्षा मोठी एक जी समस्या पाहायला मिळते तर ती म्हणजे आपल्या पशूंमध्ये वांझपणाच्या समस्या आपल्याला निर्माण होत असतात. यामध्ये मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझावरती येण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची जी काही गर्भधारणा आहे तर ती होण्यासाठी सुद्धा आपल्याला अडचणी या पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात की ज्यामुळे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझावरती आणू शकतो आणि त्यांची गर्भधारणा देखील त्या ठिकाणी करू शकतो. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही वांझपणाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या पाठीमागची कुठली कारणं ही असू शकतात. तर यामधील मित्रांनो, सर्वात पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना उष्णतेचा ताण असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला या वांझपणाच्या समस्या पाहायला मिळतात. दुसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंना जर पोषक अन्नाची किंवा पोषक खाद्याची कमतरता असेल किंवा ऊर्जेची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना वांझपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तिसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर त्यांच्या आहारामध्ये पाण्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या वांझपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि चौथे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता त्यांच्या शरीरामध्ये आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या वांझपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मग या ठिकाणी मित्रांनो, आपण सविस्तर पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या येतात तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये या वांझपणाच्या समस्या पाहायला मिळत असतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरावरती उष्णतेचा ताण येतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना हार्मोनल इम्बॅलन्सच्या समस्या पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंमध्ये उष्णतेचा ताण आल्यावरती कॉर्टिसॉल नावाचा जो काही हार्मोन आहे तर तो त्या ठिकाणी जास्त ऍक्टिव्ह झालेला असतो आणि पशूंना प्रजननासाठी आवश्यक असणारे LH आणि GnRH हे जे दोन हार्मोन आहेत तर ते त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना या गर्भधारणेच्या समस्या पाहायला मिळू शकतात. दुसरे म्हणजे सायलेंट हीट या उष्णतेच्या ताणामुळे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकते, ज्यालाच आपण मुकामाज म्हणतो. तर या समस्या देखील आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना हीट स्ट्रेस असेल तर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये ज्यावेळी हीट स्ट्रेसच्या समस्या असतात तर त्या ठिकाणी त्यांची जी काही बीजांडी आहेत तर ती देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार होत नाहीत. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना अर्ली एम्ब्रॉयनिक डेथच्या सुद्धा समस्या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंच्या गर्भपिशवीतील जे काही रक्ताभिसरण आहे तर ते देखील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी प्रमाणामध्ये असते, कारण आपल्या पशूंच्या शरीराला त्यांच्या त्वचेला थंड ठेवण्यासाठी त्यांचे जे रक्ताभिसरण आहे तर ते तिकडं वळवले गेलेले असते. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना या रक्ताभिसरण कमतरतेच्या समस्येमुळे सुद्धा गर्भधारणा होण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. तर यांसारख्या कारणांमुळे आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हीट स्ट्रेसच्या समस्या जर आल्या तर त्यांच्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, दुसरी जी काही समस्या आपल्याला येते तर ती म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या पशूंचा चारा हा कसदार नसेल किंवा ऊर्जायुक्त नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणेसंबंधित अडचणी पाहायला मिळू शकतात. यामध्ये खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना हिरव्या चाऱ्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी व्हिटॅमिन ए ची सुद्धा कमतरता येऊ शकते, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्यांना विटॅमिन्स, मिनरल्स यांची जर त्या ठिकाणी कमतरता आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये माझावरती येण्यासाठी आणि गर्भधारणा होण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच त्यांचा जो काही चारा आहे तर तो निकृष्ट दर्जाचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या अडचणी पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता या दिवसामध्ये असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु जे आहेत तर ते माझावरती येत नाहीत किंवा त्यांची गर्भधारणा त्या ठिकाणी होत नसते. तर यांसारखी देखील कारणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या पशूंच्या शरीराला पाण्याची कमतरता आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंचे रक्ताभिसरण त्या ठिकाणी कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या पशूंचे जे काही प्रजनन इंद्रिय आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या अडचणी पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही हार्मोन आहेत तर त्यांचे संपूर्ण शरीरामध्ये नेण्यासाठी रक्त खूप महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपल्या पशूंच्या शरीराला पाण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज असते. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आली तर या समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या पशूंची
जर त्यांना तहान भागवली गेली नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आपले पशु चारा कमी खातात, त्यामुळे आपल्या पशूंमध्ये या समस्या निर्माण होऊ शकतात. तर या पाण्याचे देखील खूप महत्त्व आपल्या पशूंना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी माझ्यावरती आणण्यासाठी आणि गर्भधारणा ठेवण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, ही झाली आपल्या पशूंमध्ये त्यांना माझ्यावरती न येण्याची किंवा गर्भधारणा न होण्याची कारणे. मग मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी फायदे हे देऊ शकतो. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिली जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण आपला जो गोठा आहे तर तो थंड ठेवणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये आपण स्प्रिंकलर असेल, फॉगर असेल यांसारख्या गोष्टींचा वापर आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपण आपला गोठा आणि आपले पशु त्या ठिकाणी थंड ठेवू शकतो. दुसरे जे काही कार्य करायचे आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंना 24 तास मुबलक प्रमाणामध्ये थंड पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना पाण्याची कमतरता येणार नाही. तिसरे जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंचा जो काही आहार आहे तर तो जास्तीत जास्त हिरवा चारा त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यासोबतच सुका चारा सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. परंतु त्यांचा जो काही बॅलन्स आहे तर तो देखील आपण साधणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना पशुखाद्य असेल किंवा ऊर्जायुक्त आहार असेल तर तो देखील त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे. तसेच आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना विटॅमिन्स, मिनरल्स यांचे जे काही सप्लिमेंट्स आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना विटॅमिन्स, मिनरल्सची कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही. तसेच मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना कमीत कमी महिन्यामधून 10 दिवस तरी लिव्हर टॉनिकचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. तसेच शक्य असल्यास आपण आपल्या पशूंना जर त्यांना मल्टीव्हिटॅमिन्सचे जे काही टॉनिक येतात तर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स मिळतील. आपल्या पशूंच्या शरीरावरील स्ट्रेस त्या ठिकाणी दूर करण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी आणि गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा या विटॅमिन्स, मिनरल्सच्या टॉनिकमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत ही पाहायला मिळेल. यांसारख्या उपाययोजना जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी केल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी आणि गर्भधारणा करण्यासाठी फायदा हा पाहायला मिळेल. खास करून मित्रांनो, या विटॅमिन्स, मिनरल्समध्ये आपण व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारख्या घटकांचा त्या ठिकाणी वापर करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी, गर्भधारणा करण्यासाठी आणि गर्भ टिकून ठेवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. यामुळे आपण निश्चितच यांसारख्या त्या ठिकाणी उपाययोजना करा, आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना माझ्यावरती येण्यासाठी अडचणी का पाहायला मिळतात, आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर आपण अवश्य याप्रमाणे त्या ठिकाणी उपाययोजना करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.